मग काही माणसं म्हणतील महाराज भरमिष्ट झाले का तुम्ही? 15 मिनिटं आम्ही पोपटावानी तुमचं ऐकतोय, शरीर जात नाही म्हणता, देह जात नाही म्हणता, आत्माही जात नाही म्हणता, मग मरताना जात काय? उत्तर, माझा हात वर झाला चैतन्य आहे, वट हालतोय चैतन्य आहे, पापणी खालीवर होते चैतन्य, आणि चैतन्य गेलं का शिल्लक प्रेत. चैतन्य खाली करायचं प्रेत. मग तुमच्यातलं शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, फक्त चैतन्य जातं, आणि चैतन्य गेलं की खाली शिल्लक राहिलं ते प्रेत आहे. बरं, चैतन्य येतानाही दिसत नाही. सगळे डॉक्टर आहेत, एमडी बिमडी पार मरणाचे डॉक्टर आहेत, सगळ्या डॉक्टरांनी प्रेत फाडले आतापर्यंत. पण कोणत्याही डॉक्टरला आपण त्याला 2 शब्द सांगतो, कोणत्याही डॉक्टरनं पुरं प्रेत फाडायचं आणि टाचणीनं आपल्याला फक्त त्या पेशंटचं मन दाखवायचं. पुढे मन डॉक्टर दाखवी कधीच नाही. का? मन चंचलही आहे, दिसतही नाही, पाहता येत नाही, दाखवता येत नाही, पण मनाशिवाय शरीर चालत नाही. किती मार्मिकता आहे पहा त्याच्यामध्ये. मन जर नसलं तर तुम्ही मला पुढे बसणारच नाही. मी जर मन नसलं तर मी तुमच्या पुढे आठवण्याला बोलणारच नाही. हे सर्व चालवतोय कोण? मन. आणि डॉक्टरला तर मन दाखवता येत नाही. एखादा माणूस मरायला लागला, डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब ही 5 कोटी घ्या तुम्हाला, 5 कोटी. आणि आमच्या वडिलांचं आता मरायला लागलेत ना, त्यांचं जाताना काय जातं एवढं मला एकदा दाखवा. 5 कोटी घ्या तुम्हाला, माझ्या क्लिस्टेट तुम्हाला घ्या, पण माझ्या बापाचं काय जातं हे दाखवा. तो दाखवू शकत नाही. म्हणजे दिसत नाही, दाखवता येत नाही, पण गेल्याशिवाय. आता 5 शेवटचा प्रश्न आहे, तो थोडा किचकट आहे, त्याला 10 मिनिटं देतो तुम्हाला. तुम्ही म्हणाली पहिलं सुधारणा आम्हाला काही शरीर तुम्ही अजून कुठं बदल करता. पण हे अभ्यास करणं काळाची भामक कल्पना आहे काही काहींच्या. असं झालं तसं झालं. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांना, माणूस स्वर्गाला जातो का? तुमचं काय म्हणणं? स्वर्गाला जातो का? हा म्हणा नाही म्हणा. तुमचं म्हणणं आहे नाही. आता उत्तर आहे का महिला मंडळ, पुरुष मंडळी? मी मरायला लागलो, माझं डोकं माझ्या पोराच्या मांडीवर ठेवलं नाही. सांगलो ना मी आता. मग माझ्या पोराने मला काय दिली? मांडी दिली, आणि त्याने मला दूध पाजायला सुरुवात केली मारताना पाणी टाकून. काय लाबाडी आहे. अरे मारणाऱ्या माणसाला तरी एखादा गलात बिन पाण्याचं दूध पिऊ द्या. काय त्यांना तुम्हाला काय रोग झाला का? सासऱ्याला दूध पाजा बापाने करून पैसा एवढंच दूध किती वाटी, आणि त्याच्यातही पाणी. म्हातारीच्या मिशीतच पाणी पडलं, तोंडात गेलं कोणी आणलं नाही. बावळा डवाने आपलं म्हाताऱ्याला चांगलं ग्लास भर दूध पिऊ द्या. आता माझ्या पोरानं मला दूध पाजायला सुरुवात केली, म्हणजे मी आता जाणार चाललोच, रस्ता लागलाय. मी आज नाही, मी जायला लागलो. आता जायला लागलो मी, माझ्या पोराला ओवी सांगन का, श्लोक सांगन का? मी काय सांगेल त्याला? सगळ्या उधाऱ्या गोळा कर. खाल्ल्या मळ्यातली मोटर बंद राहिली तरी चालल, पण चुलत भावाला पाणी द्यायचं नाही. त्याच्या कांद्याची चिंगडी माझ्या डोळ्याच्या खात होऊ दे. आणि मी कुठं चाललोय? आणि आपलं जे कचेरीत भांडण चालू आहे त्याला माघार घ्यायची नाही. भले 10-5 गुंठे एक, पण माघार घ्यायची नाही. आणि माघार जर तो घेतली, म्हणा तुम्हीच म्हणा, तुम्ही पोटचा नाही. आणि मी आलो, आता मी स्वर्गात जाईन. सांगू का तुम्हाला? हसत हसत जगा हा स्वर्ग आहे, तडफडून मारा हा नरक आहे. सगळं इथंच आहे. तुमचं काय मत? स्वर्ग आहे खाली. महिला म्हणणार म्हातारा आजारी पडला म्हातारा. बरं, आपले पाहुणे इतके हलकट आहे तुमचे माझे, खायचं बंद झालं खायला घेऊन येतात.
अगोदर कुठं उलाटले होते का काय? पण आजारी पडला का म्हातारा केळं बोर कवठ 6 वर्ष झाले म्हाताऱ्याला दात नाही आणि कवठ घेऊन निघाली थोपारवाशी त्याच्या का मेंदू आणायचे बावळ्याचा बाजार आले. आता 2-4 बाया मोकळ्या शेजारच्या. म्हातारा आजारी पडला म्हणल्यावर आल्या. बरं आल्या तर बाया इतक्या खोलीच्या प्रेताच्या कधी डोक्याजवळ बसणार नाही, पायाजवळ बसली तर म्हणजे गप नाही म्हणते या. ही केली लगेच पायाला हात लावला, गार पडले. कोणत्या कॉलेजला होती? गार पडले. आता काही म्हाताऱ्याचं खरं नाही. दुसरी लगेच नाकाचा शेणा पाहते कल्ला. आता म्हाताऱ्याच्या 2-4 कागद साया घेऊन तो. तिसरी लगेच कानाची पाळी पाहते. उराकला आता पुरीला वळवा. आणि बाई पुरी केळण बोरण पिरून सीताफळ चालल्या थोपारवाशी. म्हाताऱ्याजवळ 2-4 बाया बसल्या होत्या. त्यांना वाटलं म्हातारा म्या पुरीने केळच फेकून दिली आणि मोठ्यानं आरडली पोर. लोकांना वाटलं म्हाताराने गपकेट डोळे उघडले. गपकेट डोळे उघडले. गपकेट डोळे उघडले पाहिलं आणि मेला म्हातारा. पोरगी म्हणली माझ्या बापाचा माझ्या इतका जीव. मला डोळे भरून पाहिलं ना बापानं म्हणजे तू दरिद्री किती आहे. आल्या आल्या बाप घालवला. तू जर 3 महिने लेट आली असती तर म्हातारा मतदान करून गेला असता. पुढून वाचतात काय का म्हातारा मिळाला. आणि 2-3 वर्ष झाली आणि 2 म्हातारे गप्पा मारी बसल्या रिकामट्याकडे. मग नीट बोलवलं. एक म्हणती आमच्या लहानाचा लहान आहे ना, लहानाचा डिक्टो त्याच्या आज्यासारखा आहे. त्याच्या आज्या जेवढ्या खोडी होत्या त्याच्या आजीच्या खोडी गावातल्या बाहेर मला तर असं वाटतं बाई नक्की त्याचा आजा. बोला परत आला. अगं बाई तुझ्या काचनच गेला, तू येईलच का? या सगळ्यांना बरे तुमचं काय म्हणते खरं सांगा. हसत हसत जगणे हा स्वर्ग आहे. भजन करीत राहणे हे वैकुंठ आहे आणि तडफडून मरणे हा नरक आहे. आणि आता महत्वाचा प्रश्न आहे माणसाने मारावं कधी. आता काही लोकांच्या कल्पना आहे माळकरी नीट मारतात असं काही ग्रंथात नाही. आता मी माळकरी आहे फक्त आणि बोलतो मारायचं तर आम्हाला आमलेट मागू शकतो त्याच काय. याचा काही नियम नाही त्याला. काही लोक म्हणतात त्याला काशी खेळते. काशीला गेल्यावर जिवंत गावात यायचं नसतं असा नियम येतो. हे काय हे आपल्या बजेटमध्ये बसत नाही. मरायच्या अटी ऐका आता. 1 माणसाचा मृत्यू दिवसा झाल्यास